वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. विषय आहे जॉग्राफी म्हणजे भूगोल. 39 हा त्याचा कोड नंबर आहे आणि भूगोल हा विषय इयत्ता 12वी कला आणि विज्ञान म्हणजे आर्ट्स आणि सायन्स या दोन्ही शाखांना हा विषय आहे आणि हीच प्रश्नपत्रिका असते. 15 मार्च 2024 म्हणजे याच वर्षी झालेली ही प्रश्नपत्रिका बोर्डाची आहे. सीट नंबर इथे टाकायचा असतो तुम्ही. 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका आपण सोडवूया. तुमची उत्तरं कितपत बरोबर आली ते तुम्ही चेक करू शकता. चला तर पाहूया. 15 मार्च 2024 म्हणजे यावर्षी 12वी भूगोलची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका. उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. सूचना प्रश्नपत्रिकेत तुमच्यासाठी दिलेल्या असतात. वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत हे दाखवलेलं आहे. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचा आहे. पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहा. शक्य झाल्यास उपप्रश्न अ ब कडं सुद्धा नवीन पानावर लिहिले तर तुमची उत्तरपत्रिका छान नीटनेटकी दिसेल. आपण ही प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की या चॅनलवर मी मागच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत 2021, 22, 23च्या. तर त्यामधले बरेचसे प्रश्न रिपीट झालेले आहेत. ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले असतील ते लक्षात येईल. म्हणजे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्याचा नक्कीच फायदा होतो. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले उत्तरासहित तर खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून त्याचे 3 भाग केलेत. भाग क्रमांक 1 मध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. ते व्हिडिओ लेक्चर आता तुम्ही पाहत आहात. आणि पुढचं व्हिडिओ लेक्चर भाग 2 मध्ये 4था आणि 5वा प्रश्न आपण सोडवणार आहोत. भाग 3 मध्ये 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत. लवकरच पुढचे व्हिडिओ देखील मी तयार करेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. चला तर प्रश्न 1, 2, 3 कसे सोडवायचे, त्याची उत्तरं काय आहेत ते पाहून घ्या. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. 4 उपप्रश्न आहेत, ते कसे सोडवायचे पाहूया. म्हणजे पहिला प्रश्न एकूण 20 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न आहे, साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा, 5 गुण. आता सूचना लक्षात घ्या. पुन्हा लिहा म्हटलंय म्हणजेच काय, तर तुम्ही अंक वगैरे अशा जोड्या नाही लावायच्या, तर सरळ साखळी पूर्ण करायची आहे पूर्णपणे नाव लिहून. इथे अ नंबर, अ गट, ब गट आणि क गट. इथे 5 बाबी दिलेल्या आहेत. 1. ग्राहकोपयोगी वस्तू, नंतर पनामा कालवा, मैदाने, अन्न साखळी आणि स्थलांतर. यांच्या पुढे ब आणि क गटातला शब्द निवडायचा आहे, सहसंबंध लावायचा आहे, अचूक साखळी पूर्ण करायची. ब गटामध्ये अटलांटिक महासागर, सुपीक प्रदेश, थेट वापरासाठी तयार, अल्पकालीन, परिसंस्था, हिंदी महासागर. आणि क गटामध्ये औषधी उत्पादन, परिस्थितिकीय संतुलन, शेती व्यवसाय विकास, पॅसिफिक महासागर, अरबी समुद्र, दीर्घकालीन अशा बाबी दिलेल्या आहेत. आपण आता सहसंबंध लावू, साखळी पूर्ण करूया म्हणजे जोड्या लावू. क्रमांक 1, ग्राहकोपयोगी वस्तू, थेट वापरासाठी तयार, औषधी उत्पादन. मी जसं लिहिलंय तसंच लिहायचं आहे. 2. पनामा कालवा, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर. 3. मैदाने, सुपीक प्रदेश, शेती व्यवसायाचा विकास. 4. अन्न साखळी, परिसंस्था, परिस्थितिकीय संतुलन. 5. स्थलांतर, अल्पकालीन, दीर्घकालीन. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमची उत्तरं बरोबर आली की नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक पहिल्यातलंच ब आहे वस्तुनिष्ठ.
बरोबर की चूक ते लिहायचे. 5 गुण आणि 5 विधानं आहेत. क्रमांक 1, ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. आणि ते विधान बरोबर आहे. इथे मी खाली लिहून दिले बरोबर विधानं कोणती आणि चूक कोणती. पहिलं विधान बरोबर. 2, विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो. हे विधान चूक आहे. हे पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे. तिसरं, लोह पोलाद उद्योग खनिजावर आधारित असतात. हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान बरोबर. 4, द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार आहे. चौथं विधानसुद्धा बरोबर आहे. 5, अलीकडे नकाशे GISच्या प्रणालीच्या आधारे तयार करतात. 5वं विधान देखील बरोबर आहे. म्हणजेच 5 पैकी फक्त दुसरं विधान चूक आहे, बाकीची विधानं बरोबर आहेत. क प्रश्न आहे पहिल्यातलाच. अचूक पर्याय किंवा घटक निवडा, विधाने पुन्हा लिहा. इथे पण सूचना दिली, विधाने पुन्हा लिहा. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं. 5 गुण. 1, स्थलांतराचे कारण. आता पर्याय दिलेले आहेत. अ, नैसर्गिक आपत्ती, अंतर्गत स्थलांतर, बाह्य स्थलांतर, ऐच्छिक स्थलांतर. आणि अचूक पर्याय किंवा घटक आहे स्थलांतराचे कारण नैसर्गिक आपत्ती. क्रमांक 2, व्यापारी तत्वावरील लाकूड तोड. पर्याय अ, समशीतोष्ण सूचिपर्णी वने, ब, समशीतोष्ण पानझडी वने, क, उष्णकटिबंधीय पानझडी वने, ड, विषुववृत्तीय सदाहरित वने. आणि अचूक उत्तर आहे ब, समशीतोष्ण पानझडी वने, की तिथे व्यापारी तत्वावरील लाकूडतोड केली जाते. क्रमांक 3, कृषीवर आधारित उद्योग ओळखा. पर्याय अ, लोहपोलाद उद्योग, ब, साखर उद्योग, क, रसायन उद्योग आणि ड, सिमेंट उद्योग. आणि अचूक उत्तर आहे ब, साखर उद्योग. 4, कार्यात्मक प्रदेश ओळखायचा आहे. अ, युरोप, ब, दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र, क, पश्चिम बंगाल, ड, ॲमेझॉन नदीचे खोरे. आणि अचूक उत्तर आहे ब, दूरदर्शन प्रसारण केंद्राचे नाव. क्रमांक 5, ज्यामध्ये 17 खंडांचा समावेश आहे असा भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश. पर्याय अ, जिओग्राफिका, ब, जिओग्राफी, क, गेस पिरियॉड्स आणि ड, कॉस्मॉस. अचूक उत्तराचा पर्याय ब आहे, जिओग्राफी. आता पहा, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. संगीता भालसिंग असं सर्च केलं टेलिग्रामवर तर तिथे जॉईन होऊ शकाल. तिथे मी PDF फाईल, महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, व्हिडिओच्या लिंक्स आणि इतरही मार्गदर्शन देत असते. त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. प्रश्न पहिल्यातलाच ड आहे. पुढील चुकीचा घटक ओळखा. आता इथे चुकीचा घटक ओळखायला सांगितला आहे. 5 गुण आहेत. 1, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक आर्थिक व्यवसाय. पर्याय अ, लाकूड तोड, ब, मासेमारी, क, खाणकाम, ड, शेती. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे खाणकाम. 2, खनिजावर आधारित उद्योग. अ, पेट्रोकेमिकल्स, ब, लोहपोलाद उद्योग, क, लोकरीचे कापड निर्मिती उद्योग, ड, ॲल्युमिनियम उद्योग. आता यामध्ये चुकीचा घटक आहे लोकरीचे कापड निर्मिती उद्योग. क्रमांक 3, प्रदेशाची वैशिष्ट्ये. पर्याय दिलेले आहेत. अ, स्थान, ब, भौगोलिक विस्तार, क, राजकीय पक्ष आणि ड, सीमा. आता यातला चुकीचा घटक आहे राजकीय पक्ष. 4, भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. अ, विदा संकलन, ब, वनसंवर्धन, क, अहवाल लेखन आणि निष्कर्ष सादरीकरण, ड, नकाशा काढणे. आणि चुकीचा घटक यामध्ये आहे वनसंवर्धन. 5, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा. पर्याय अ, भूशास्त्र, ब, मृदाशास्त्र, क, हवामानशास्त्र, ड, लोकसंख्या भूगोल. आणि चुकीचा घटक आहे लोकसंख्या भूगोल. यातले कोणते बरोबर आले, चूक आले ते तुम्ही चेक करून घ्या. प्रश्न क्रमांक 2, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे. 6 दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण, 3 चोक 12. आणि इथे सूचना पण दिली आहे, कोणते 3 मुद्दे आले पाहिजेत उत्तरामध्ये. म्हणजे 3 मुद्द्यांच्यासाठी 3 गुण मिळतील. 1, लोकसंख्या वितरण असमान असते. हे विधान मागच्याही बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेत आहे. 2, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. 3, कॅनडामध्ये लाकूडतोडीचा विकास झाला आहे. हे
तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आलेला आहे. 4. दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करणारे अनेक घटक आहेत. 5. तृतीय आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. 6. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. आपण याची कारणं लिहूया. 3 मुद्दे तरी आले पाहिजेत. 1. लोकसंख्या वितरण असमान असते. कारण 1. लोकसंख्या वितरणावर प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचा प्रभाव असतो. 2. प्राकृतिक रचना, आल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता, शेतीयोग्य सुपीक मृदा व मैदाने या घटकांच्या उपलब्धतेच्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते, परंतु हे प्राकृतिक घटक पृथ्वीवर समान प्रमाणावर वितरित झालेले नाहीत. क्रमांक 3. तसेच मानवी जीवनास प्रतिकूल असलेले घटक, घनदाट अरण्ये, दलदलीचे प्रदेश, हवामान, पर्वत, वाळवंट, अतिथंड व हिमाच्छादित प्रदेश असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते. 4. प्राकृतिक व मानवी जीवनास पोषक घटकांच्या असमान वितरणामुळे जगात लोकसंख्या वितरण असमान आहे. दुसरं, कारणे लिहा. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. कारण 1. साक्षर म्हणजे अशी व्यक्ती की ज्यास लिहिता, वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात. 2. लोकसंख्येतील साक्षरता हा घटक महत्त्वाचा असतो. देशातील साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देशाची आर्थिक प्रगती अधिक होत असते. 3. साक्षरतेमुळे लोकांचे राहणीमान सुधारते. शिवाय स्त्रियांचा समाजातील दर्जा सुधारतो. 4. साक्षर लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागलेला असतो. 5. साक्षर लोक मोठ्या प्रमाणात देशाच्या आर्थिक प्रक्रियेत सहभाग नोंदवतात. साहजिकच आर्थिक विकास योग्य प्रमाणात होतो. 6. देशाची सामाजिक आर्थिक प्रगती ही देशातील साक्षरतेच्या प्रमाणावरून ठरते. 7. म्हणून लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. कारणे लिहा. क्रमांक 3. कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसाय विकसित झाला आहे. कारण 1. कॅनडा हा देश उत्तर गोलार्धात आहे. या देशाचे हवामान समशीतोष्ण प्रकारचे आहे. या देशाचा विस्तारही अधिक आहे. 2. समशीतोष्ण कटिबंधात सूचिपर्णी वने आढळतात. या वनक्षेत्रात एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले दिसतात. 3. हे वृक्ष सरळ व उंच वाढतात. हे वृक्ष सदाहरित असतात. सूचिपर्णी वनातील लाकूड मऊ असते. या लाकडाचा उपयोग फर्निचर निर्मिती तसेच कागदाच्या लगद्यासाठी होतो. 4. कॅनडा हा देश विकसित असून लोकसंख्या कमी असल्यामुळे या देशाचे जास्तीत जास्त क्षेत्र वनांखाली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वृक्षतोड केली जाते. सरकारी धोरणाची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. ज्या प्रकारचे वृक्ष तोडले जातात त्याच जातीच्या रोपांची लागवड केली जाते. हे चक्र सतत चालू राहते. परिणामी वनांची टक्केवारी कायम राहते. एकूणच आधुनिक तंत्रज्ञान, विस्तृत वने, कमी लोकसंख्या, समशीतोष्ण प्रकारचे हवामान यामुळे कॅनडा या देशात लाकूडतोडीचा व्यवसाय विकसित झाला आहे. कारणे लिहा. क्रमांक 4. दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते? कारण अनेक घटक असतात असं लिहिलेलं आहे. 1. भौगोलिकदृष्ट्या दक्षिण अमेरिका अतिशय वैविध्यपूर्ण प्रदेश आहे. दक्षिण अमेरिका या खंडामध्ये एकूण 14 देश आहेत. त्यापैकी फक्त 4 देश जसे की अर्जेंटिना, ब्राझील, व्हेनेझुएला आणि चिली या देशात बऱ्यापैकी विकास झालेला दिसून येतो. 2. संपूर्ण दक्षिण अमेरिकेचा विचार करता प्राकृतिक घटक हे उद्योगाच्या विकासाला मारक ठरत आहेत. अमेरिकेतील हवामान हे विषम आहे. दक्षिण अमेरिकेतील खंडांतर्गत भाग हा मोठ्या प्रमाणात अँडीज पर्वत, अटाकामा वाळवंट, ॲमेझॉनचे जंगल या प्राकृतिक घटकांनी सामावलेले आहे. 3. याशिवाय देशांतर्गत होणाऱ्या कृषीमालाची उत्पादकता कमी आहे. 4. कुशल कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात किनारी प्रदेशातील मोठ्या शहरांमध्ये एकवटलेला आहे. पर्यायाने खंडांतर्गत देशात अशा मजुरांचा तुटवडा भासतो. 5. राजकीय परिस्थिती अतिशय अस्थिर स्वरूपाची आहे. प्रत्येक देशामध्ये उद्योग उभारणीकरिता असणारे शासकीय धोरण, उद्योग परवाना प्रक्रिया,
देशांतर्गत उद्योग उभारणीतील अडचणी व प्रत्येक देशातील गुंतागुंतीची कर संरचना इत्यादी घटकांमुळे उद्योगांचा विकास कमी आहे. कारणे लिहा. क्रमांक 5. तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. कारण 1. तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये प्राथमिक व्यवसायांप्रमाणे निसर्गातून काही घेतले जात नाही किंवा द्वितीयक व्यवसायांप्रमाणे नवीन उत्पादनाची निर्मिती ही होत नाही. 2. प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनाला ग्राहक व बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य तृतीयक आर्थिक क्रियांद्वारे केले जाते. 3. तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये वाहतूक, संदेशवहन, व्यापार, पर्यटन, आरोग्य व शैक्षणिक सेवा इत्यादी सेवाभावी व्यवसायांचा समावेश होतो. 4. या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते व त्याच्या बदल्यात मोबदला घेतला जातो. म्हणून तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये किंवा व्यवसायात सेवा आणि विनिमयाचा समावेश होतो. कारणे लिहा. क्रमांक 6. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. उत्तर. प्रदेशाचे स्थान, तेथील हवामान, प्रदेशाची प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्राचे सानिध्य, नैसर्गिक बंदराची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक त्या प्रदेशाच्या प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. आल्हाददायक हवामान असणारा प्रदेश विकासात अग्रेसर असतो, तर तुलनेने विषम हवामानाचा प्रदेश विकासात मागे पडतो. सागर किनारी मैदाने, नद्यांची खोरी येथील मैदानी प्रदेश हे प्रदेश प्रादेशिक विकासात अग्रेसर असतात, तर पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश, घनदाट वनांचा प्रदेश प्रादेशिक विकासात मागे पडतात. प्रश्न क्रमांक 3. खालील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि 9 गुण, म्हणजे एक फरक स्पष्ट करण्यासाठी 3 गुण. 1. देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश. 2. केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. 3. खाणकाम व मासेमारी. 4. जलवाहतूक व हवाई वाहतूक. 5. प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश. 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण आहेत. आपण सगळे सोडवूया. 2 भाग करायचे. एका भागामध्ये देणारा प्रदेश, दुसऱ्या भागामध्ये घेणारा प्रदेश. उत्तरामध्ये लिहायचं 1. स्थलांतरित मूळ प्रदेशातून निघून जातात तो देणारा प्रदेश असतो. स्थलांतरित ज्या प्रदेशात जातात तो घेणारा प्रदेश असतो. 2. स्थलांतरामुळे देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते. स्थलांतरामुळे घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या वाढते. 3. देणाऱ्या प्रदेशात कार्यशील वयोगटातील लोकसंख्या कमी असते. घेणाऱ्या प्रदेशात कार्यशील वयोगटातील लोकसंख्या अधिक असते. 4. देणाऱ्या प्रदेशात सार्वजनिक सेवा सुविधा वापराविना पडून राहतात. घेणाऱ्या प्रदेशात सार्वजनिक सेवा सुविधांवर अधिक ताण पडतो. फरक स्पष्ट करा. केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. 1. ज्या वस्तीमध्ये घरे दाट असतात व घरांची संख्या जास्त असते, घरे एकमेकांच्या जवळ असतात, अशा मानवी वस्त्यांना केंद्रित वस्त्या असे म्हणतात. ज्या मानवी वसाहतीत घरे दूर दूर अंतरावर असतात व घरांची संख्या कमी असते, अशा वसाहतींना विखुरलेल्या वसाहती म्हणतात. 2. या वस्त्या अनुकूल हवामान, शेतीचा विकास, मुबलक पाणी पुरवठा, व्यापार, दळणवळण व वाहतूक, औद्योगिकीकरण, संरक्षण, धार्मिक व सामाजिक बाबी इत्यादी कारणांनी अस्तित्वात येतात. या वस्त्यांची निर्मिती शेती, मुबलक पाण्याची उपलब्धता, लाकूडतोड इत्यादी कारणांमुळे होत असते. 3. या वसाहतींमध्ये घरांची संख्या जास्त असते, तसेच घरे दाट व एकमेकांच्या जवळ असतात. या वसाहतीमध्ये घरांची संख्या कमी व विरळ असते. 4. संरक्षणाच्या दृष्टीने या वस्त्या उपयुक्त असतात. संरक्षणाच्या दृष्टीने या वस्त्या उपयुक्त नसतात. 5. नायजेरिया, चिली, ऑस्ट्रेलिया, मलेशिया तसेच भारतातील काही राज्यांमध्ये या वस्त्या आढळतात. भारतातील आसाम, पश्चिम बंगाल तसेच कॅनडा, फ्रान्स, अर्जेंटिना इत्यादी देशातील मैदानी प्रदेशात अशा वस्त्या आढळतात. फरक स्पष्ट करा. खाणकाम आणि मासेमारी. 1. खाणकाम व्यवसायाच्या विकासाचा थेट अक्षांशाशी संबंध नसतो. मासेमारी व्यवसायाचा विकास मात्र थेट अक्षांशाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ समशीतोष्ण कटिबंध. 2. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाहीत.
समुद्रातील मासे मात्र प्रजोत्पादनाच्या काळात जर मासेमारी केली नाही तर माशांची संख्या वाढते. 3. खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भ रचना, खनिजांचे मूल्य, हवामान या घटकांवर अवलंबून असते. भूखंडमंच, दंतुर किनारे, उष्ण व शीत सागरी प्रवाह यावर मासेमारी व्यवसायाचा विकास अवलंबून असतो. 4. खाणकाम व्यवसायातील कोणताही सापडणारा घटक हा नाशवंत नसतो, म्हणजेच तो दीर्घकाळ ठेवून निर्यात करता येतो. मासे हा घटक नाशवंत आहे. मासे साठवण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता असते. 5. खनिजे जलमार्गातून वाहून नेली जाऊ शकतात. मासे वाहून नेण्यासाठी मात्र जलद अशा हवाई मार्गाचा उपयोग करावा लागतो. फरक स्पष्ट करा. जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. 1. वाहन जेव्हा पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या वाहतुकीला जलवाहतूक म्हणतात. वाहन जेव्हा आकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक म्हणतात. 2. जलवाहतूक सर्वात स्वस्त आहे. हवाई वाहतूक सर्वात महाग आहे. 3. जलवाहतुकीची वहन क्षमता जास्त असते. जहाजाच्या वजनापेक्षा जास्त मालवाहू जहाजे वाहू शकतात. वहन क्षमता मर्यादित परंतु मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्यास हवाई वाहतूक उपयुक्त ठरते. 4. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे प्रत्येक देशाच्या विकासाला चालना देण्याचे कार्य जलवाहतूक करीत असते. नैसर्गिक आपत्ती, युद्धकाळात दुर्गम भागात संपर्कासाठी हवाई वाहतूक उपयुक्त असते. 5. जलवाहतुकीचे स्वरूप व्यापक असून व्यवस्थापन सुलभ व कमी खर्चाचे असते. विमानतळासाठी सुरुवातीला भांडवली खर्च येतो. 6. जलवाहतूक हे अत्यंत सुरक्षित वाहतुकीचे माध्यम आहे. मालाची वाहतूक सुरक्षित होते, आदळआपट होत नाही. हवाई वाहतूक अत्यंत जलद वाहतुकीचे माध्यम आहे, त्यामुळे वेळेची बचत होते. फरक स्पष्ट करा. प्राकृतिक किंवा नैसर्गिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. 1. नैसर्गिक प्रदेश म्हणजे असा प्रदेश की जो नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांच्या सीमांमुळे इतरांपासून वेगळा होतो, त्यास नैसर्गिक किंवा प्राकृतिक प्रदेश म्हणतात. उदाहरणार्थ मोसमी हवामान प्रदेश. राजकीय प्रदेश म्हणजे असा प्रदेश की ज्याची सीमा ही अशी सीमित केलेली असते की ज्यामुळे स्वतंत्र राज्य, राष्ट्र, प्रशासकीय विभाग, शासन प्रणाली इत्यादी सारख्या निकषांवर इतरांपासून वेगळा केलेला प्रदेश म्हणजे राजकीय प्रदेश होय. उदाहरणार्थ भारत, महाराष्ट्र, विदर्भ इत्यादी. 2. हे प्रदेश प्राकृतिक सीमांनी सीमित असतात. उदाहरणार्थ पर्वत, पठार, मैदान, हवामान इत्यादी. हे प्रदेश राजकीय सीमांनी सीमित असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात इत्यादी. 3. ज्या प्रदेशात प्राकृतिक किंवा नैसर्गिक तत्त्वे महत्त्वपूर्ण असतात ते प्रदेश नैसर्गिक घटकांच्या आधारे निर्माण होतात. उदाहरणार्थ हिमालय, पर्वतीय प्रदेश. राजकीय प्रदेशात कोणत्याही नैसर्गिक तत्त्वांचा समावेश नसतो. तेथे फक्त राजकीय सीमांचा विचार होतो. 4. प्राकृतिक प्रदेशांना प्राकृतिक घटकामुळे वेगळे स्वरूप प्राप्त होते, जसे उंची, भूरचना, हवामान इत्यादी. राजकीय प्रदेशात विविध सामाजिक, सांस्कृतिक घटक जसे भाषा, वंश इत्यादी मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पहा, आपण भाग क्रमांक 1 मधील प्रश्न 1 ते 3 सोडवलेले आहेत. पुढील भाग क्रमांक 2 मध्ये 4था, 5वा आणि भाग क्रमांक 3 मध्ये 6वा, 7वा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि तुम्हाला या विषयाचा पेपर कसा गेला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.